हा व्हिडिओ खरं बघितलं तर प्रौढांसाठी नसून तरुण आणि लहान मुलांसाठी आहे. मात्र ज्या सज्जन प्रौढांना असं वाटतं की आपल्या मुलांना ज्ञान मिळू नये किंवा बाहेर जाऊन त्यांना कुठून तरी चुकीचं ज्ञान मिळावं, तर त्यांनी हा व्हिडिओ इथेच स्किप करावा. शेअर तर बिलकुल करू नये आणि स्वतःसुद्धा पाहू नये. माझ्याच वडिलांकडनं ही चूक एकदा झाली. लहानपणी आई, वडील आणि मी सिनेमाला जाण्यासाठी तयार होत होतो. आम्ही भारतामध्ये होतो ना, तेव्हा आई नेहमी साड्या घालायची. मात्र त्या दिवशी ना, गंमत करावी या उद्देशाने आईने शेजारच्या ख्रिश्चन कुटुंबाकडून एक टी शर्ट आणला. आयुष्यामध्ये पहिल्यांदा आईला टी शर्टमध्ये बघून मी जोरजोराने हसायला लागलो. वडील पण हसायला लागले. मी हसता हसता म्हटलं, मम्मी आज एकदम चिकनी दिसत आहे. मात्र चिकनी हा शब्द माझ्या तोंडावाटून बाहेर पडताच वडिलांचं हसू एकाएकी थांबलं आणि डोळे वटारून मला ओरडले, हा शब्द तुझ्या तोंडावाटून पुन्हा ऐकता कामा नये. ज्या शब्दांचे अर्थ आपल्याला माहीत नाही ते म्हणू नये. झालं, सिनेमाला जायचं वातावरण पूर्णपणे बिघडलं. सिनेमाला जाताना टॅक्सीमध्ये मी अगदी शांतपणे बसून होतो. घराबाहेर मात्र आम्ही चिकनी हा शब्द मित्रांसोबत सर्रास वापरायचो. समज असा झाला होता की हा सडकछाप शब्द आहे म्हणून तो घरात म्हणू नये म्हणून. खरं कारण माहीत असून सुद्धा वडिलांनी मला सांगितलं नाही. ते शिक्षक होते. वडीलधाऱ्या माणसाला का हा प्रश्न विचारणं हा इथे पाश्चात्य देशांमध्ये चांगला मानला जातो, कारण त्यामुळे लहान मुलांची बुद्धी विकसित होते. मात्र आमच्या काळी वडिलांना का हा प्रश्न विचारण्याची सोय नव्हती. एकतर तो आगाऊपणा मानला जायचा आणि अनेक वेळा पाठीमध्ये धपाटा मिळायचा. मात्र त्यामुळे अनेक बाबतींमध्ये आम्ही अज्ञानी राहिलो. आता ती गोष्ट आठवली आणि अभ्यास केला त्यामुळे ती कळली. मला नेहमी वाटायचं चिकनी म्हणजे चिकन या शब्दाचं रूपांतर. चिकन म्हणजे कोंबडी कशी गोंडस असते नाही का, म्हणूनच असं सुंदर स्त्रीला किंवा सुंदर मुलीला गोंडस या अर्थाने सुंदर म्हणून तिला चिकनसारखं असं चिकनी असं म्हणतात. मात्र चिकन हा शब्द आपल्याला नवीन आहे. इंग्रजांनी आणला नाही का तो शब्द. मुलीला चिकनी हा फार पूर्वीपासूनचा शब्द आहे. तर चिकनी हा शब्द इंग्रजीमधून आलेला शब्द नाही, तर तो मुळात हिंदी शब्द आहे. चिकनी या शब्दाचा अर्थ तुम्ही जर शब्दकोशात पाहिला तर तुम्हाला दिसून येईल तिथे चिकट किंवा गुळगुळीत असं लिहिलेलं आहे. आपण पण मराठीमध्ये म्हणतो नाही का, चिकण माती. मडकी बनवण्यासाठी चिकण माती वापरतात. गावामध्ये भिंतींना लेप देण्यासाठी किंवा शेतामध्ये आपण चिकण मातीवर घसरून पडतो, कारण ती गुळगुळीत असते. मग हा शब्द मुलींना संबोधण्याचं कारण काय? मी तर एका मराठी चित्रपटामध्ये सुद्धा बघितलं आहे की एक मुलगी घरातून नटून थटून बाहेर जात असते आणि आई तिला म्हणते, आज कुठे एकदम चिकनी होऊन चाललीस. खरं म्हणजे चिकनी दिसणे हा भाषेतला चुकीचा शब्दप्रयोग आहे. चिकनी कोणीही दिसत नाही. या उलट जे दिसत नाही ते सांगण्यासाठी चिकनी या शब्दाचा वापर करतात. आणि हा शब्दप्रयोग मुघलांच्या काळामध्ये आला. वेश्या व्यवसाय हा भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात जुना व्यवसाय मानला जातो. मुघलांच्या काळामध्ये उत्तर भारतामध्ये पैसा आला. इतर राज्यांना लुटून आणि खंडणी वसूल करून ते लोक अय्याशी करू लागले, पैसे उडवू लागले. त्यामुळे खरं बघितलं तर अनेक कलेंना वाव मिळाला. बांधकाम, नृत्यकला, संगीत, शायरी या अनेक गोष्टींवर माणसे पैसे ओतू लागली. यामुळे अनेक कलांची भरभराट सुद्धा झाली आणि त्यासोबत पैशाच्या बळावर लोकांच्या मागण्याही वाढू लागल्या. आणि हीच गोष्ट वेश्या व्यवसायाला लागू पडली. गिऱ्हाईकांच्या मागण्या वाढू लागल्या. चंपा, चमेली ही वेश्यांना दिलेली नेमकी नावे नसून स्वच्छ आणि सुगंधित शरीराची मागणी करण्याचा गिऱ्हाईकांचा तो संकेत आहे. किंवा वेश्यांचं बाजारीकरण करण्याचं, म्हणजे आपण मराठीत म्हणतो ना मार्केटिंग, ते त्यांचं तंत्र. आणि त्याच्यामध्ये एक नवीन विशेष मागणी होऊ लागली आणि ती म्हणजे चिकनी. आणि याचा संबोध त्या वेश्येच्या गुप्तांगाशी आहे, म्हणजेच गुळगुळीत, केसविरहित. आता कॅथरीन कैफ या नटीला सुद्धा माहीत नसेल तिच्यावर जे गाणं चित्रण झालेलं आहे चिकनी चमेली, त्यावेळी तिच्या नृत्य दिग्दर्शकाने तिला ठुमका देऊन कंबर डावी आणि उजवीकडे करण्याऐवजी पुढे मागे देऊन झटके देण्यासाठी सांगितलेले आहेत. आता कॅथरीना कैफ जेव्हा हा व्हिडिओ पाहेल तेव्हा तिला कळेल ह्याचा अर्थ किती खोल आहे ते.